आता काय लोणचं बनवते का? हाव लोणचं बनवून घेतो. कैऱ्या आणले तुम्ही तर. हाव काय ते पनगीनं बनवलं असतं. हाव बनवईन ना मग. लय कैऱ्या आहे ना. हाव मी काय म्हणत होती. हा बोल ना. हाव त्या अनिताच्या सासूले बोलवा लागन ना रसासाठी. हाव बोलवा तर लागन. मग साडी गिडी घ्या लागन ना. आता तिची ननद गिनद आली असेल तर मग तिलाही बोलवा लागन. बोलून घे ना मग. हा लताबाईली बोलून घ्या, ललिताबाईली बोलून घ्या आणि अनिता आणि तिची ननद अजून कोणी असेल तर त्यांना बोलून घ्या. हाव बोलवा लागन ना. साड्या गिड्या घ्या लागन. ठीक आहे ना, घेऊन घे जा. हाव ना एक दिवशी जा लागन मार्केटमध्ये आणि साड्या घेऊन घ्या लागन. एक न एक खर्च राहतेच. हा आता चालतच राहते. माणसाले नाही बोलवा लागत काय रसा गिसाले? नाही व बायाच येत असते. हाव काय ठीक आहे ना, बोलून घे जा. हा व बोलतो ना. अव त्या रुपाले पाठवून द्या तर. ठीक आहे ना, पाठवतो. अव रुपा आई बोलून राहिली तुले. ठीक आहे ना बाबा. काय म्हणतो बाई. अव ते बाहेर बरणी वाढू घातली आहे ते आणत. आई तू ये ना मलाच काम सांगत राहते. अव मग काम कोणाला सांगू. हा आता अनिता होती तर ते करायची. तूही करत जाय ना बाई. मस्त लोणचं बनवते का बाई. हा व बनवतो ना. आई मला थोडशा दे ना. मी मस्त चटणी मीठ टाकून खातो. ठीक आहे ना बाई खाय ना आपल्या घरचे असतं आहे. हो ना आई मस्त लागते. खाय ना बाई मग. पहिले बरणी घेऊन ये बाहेरून. हा वाढली ना ती. हा व आई आणतो ना. घेवा आई बरणी. हा व बाई ठेव ना. किती वजनदार आहे बाई. हा व आता ते जुनी आहे ना. पहिले वजनदारच वस्तू येत होत्या. आता तर हलक्या फुलक्या येते व. हाव नाही ऑनलाईन हाय विकायले. घ्यायची का आपल्याला. नाही व हेच तर बरणी लय मोठी आहे. कुठं घेत बसतं. घ्यायची असेल तर मग मागून घेऊ आपण ऑनलाईन. नाही व काही मागवायची जरूरत नाहीये. याच्यातच तर बस होते. त्या तेलाच्या पिप्या जो ठेवून दे तिले. काऊन आई लोणचं भरून नाही राहिले का त्याच्यात. नाही व हा काय नॉर्मल बनवला आहे. हा काय साधा सुद्धा बनवतो. 5-6 दिवस तर पुरण हा. हाव का बाई. मग व अजून मसाल्याचा बनवा लागन ना नंतर बनवतो. आता तूही पुण्याला चालली जायची नाही. हा आई आता जात लागन ना शिकायसाठी. हाव ना बिचारे एवढ्या दूर मी तर इच्छाच नाही तुला पाठवायची. पण तुला जायचंय शिकायले. माय तर भीतीच वाटते हे जगात काय काय चालू आहे तर. काय बाई आता काय करशील. मग काय आता हे सगळं काही होते तर काय शिकायला जाणार नाही काय. हा व आता काय पोरीबाई आहे तर काय घरात बसून ठेवा लागन काय. तुम्हाला तर शिक्षण द्यास लागन. आता काय करता आई. अव आई अनिता ताईले बोलवत नाही काय. हा व बोलवतो ना रसाले. तिच्या सासूले आणि तिच्या ननदले सगळ्याले बोलवून घेतो. हाय तिथपर्यंत होऊन जाते. तूही ना अनिताची भेट होऊन जाते. हाव नाही आता ताईची लय याद येऊन राहिली. हाव ना तेव्हा जवळ जवळ होत्या तेव्हा झगडा करायच्या. आता पाय ना आता याद येते. हाव ना वाई तसंच राहते बिचारे. आई तू माझ्यासाठी लोणचं बनव. हाव तू तिकडे हॉस्टेलमध्ये जाशील तर मग लागणच ना. आई मी हॉस्टेलमध्ये राहणार आहे. रूम करून राहतो ना. हाव रूम करून राहायचो ना. मामाची पोरगी आहे ना तू. तुम्ही दोघीच्या दोघी एकसा चांगलं राजा. कुठं जायचं यायचं असं तर नेमंदी पहा जा. हा आई पाहतो ना. असं तर मामा तुम्हाला खोली करून देते. कॉलेजमध्ये ॲडमिशनही करून देते. सगळंच करून देते. हा आई ते तर आहे न. पाय बाई तिथं गेल्यावर अभ्यासच करजो. नाही तर फिरशीन इकडे तिकडे. तुला इकडे तिकडे फिरायला पाठवून नाही राहिलो आम्ही. हा आई माहिती आहे मला. नाही तर काय आम्ही पैसे देतो आणि इकडे तिकडे फिरते तू. पैसे खर्च करत लय कष्ट करू करू हे करा लागते बरं. सोपं नाही आहे. शिक्षीन गिक्षीन तर नोकरी लागन. ते आयुष्यात तुलेच कामा येणार आहे. दुसऱ्याला थोडी कामा येणार आहे. सध्याच्या ह्याच्यात जसं आपण करसान ते आपल्यालाच कामा येते. दुसऱ्याला नियत काही. हा आई ते तर आहे. कारण आजकाल काही शेतीमध्ये होते का. भरपूर शेती पाहिजे तर मग शेतीबाईमध्ये होते सगळं काही. आई दे ना व कैरी. हा व देतो ना. जा बा तू गोष्टी सांगायला लागून गेली मला. व सांगत राहा लागते. मस्त फोडी करून दिल्या बाई तू. हा व चटणी टाकून दिली ना. तुला आवडते ना. हा बाई मला तर लय आवडते बाई. हो ना बिचारे कशी खात तू एवढे आंबट. ते तर आंबटच लागते व भारी लागते बाई. खाऊन बघ ना. नाही तू खाय बापा. आई तू चलता का माझ्यासोबत पुण्याले. नाही व कुठं शिक्षणाला चालली तू. मग नोकरी गिकरी लागली तर मग येईन तुझ्यासोबत. आणि येईन ना मी माहीत मला तू याद आल्यावर. हा बाई येत जाजो. हा व येईन ना. मस्त शिक आणि मस्त नोकरीवर लाग. हाव ना बाई. व कैरीची भाजी करजो ना. आता तुझे बाबा म्हणते पनव कर. तू म्हणतं भाजी कर. कोणाच्या आवडीचं करू बिचारे.
आई असं कर ना, आता माझ्याकरता भाजी कर सन, उद्या सकाळी बाबासाठी बनवून देजो मग. हा ठीक आहे बाई. अजून तर तो राजू आलाच नाही आहे, तो बाहेर फिरायला गेलाय. तो आल्यावर अजून काहीतरी दुसरं मागन. तो काही नाही, तो काही खाऊन घेते बाई. आता गेलाय तो बाहेर फिरायला. त्याला काही समजत नाही, उन्हाच्या पारे कायले फिरायला जावं बरं. हाव ना बाई, घरी राहतच नाही तो. आता हे खाऊन घे आणि मग चहा घ्या बनव. त्या बाबाला दे आणि मला दे. काय बाई, एवढ्या उन्हाच्या पारे चहा घेत. आता आम्हाला सवय पडली आहे ना व चहा घ्यायची. बाबा तर झोपले असन बाई. पाहून घे ना, बाबा झोपले असन तर मग बनवू नको. ठीक आहे. मस्त दिसून राहिलं बाई आचार तर. हाव, चांगलं तेल मीठ टाकलं तर चांगलं दिसते. टेस्टले बी चांगलं लागते मग. हाव नाही, आता कसं उन्हाळ्याची भाजी पोळी चांगली लागत नाही, मग चटणी पोळी लोणचं खाल्लं की मस्त लागते. हा बाई, मस्त लागते खरंच लोणचं आणि पोळी. मग व तू लहान होती तर तुला तेच द्यायची. पहिले काय मॅगी नेन ते, आता भूक लागली की बरोबर मॅगी गिगी भेटते. पहिले लेकरं काय लोणचं पोळी साखर पोळी असे खायचे. आताचे बस बाबा, तुम्हाला काय तो पास्ता आणि ते नूडल्स आणि ते मंचुरियन तेच खातात तुम्ही तर. चांगलं लागते ना बाई, काय चांगलं लागते. साऱ्या बिमाऱ्याचं धन आहे ते. चांगलं खा तर ते नाही काही. जाऊ देता आई तू आता. बाप रे, आई किती जोरात खराटे घेते. दवाखान्यात काही झोपायला भेटलं नाही म्हणून आई आता झोपून राहिलं. चला बापा, आई झोपले तिथपर्यंत कपड्यांच्या गड्या करतो. आरती, बोलो, काय म्हणतं? अहो आई, कुठं गेली होती एवढे दिवस झाले? कुठं जाणार आहे व बाई, घरीच होते ना. न काही फोन नाही केला, काही नाही केला. मी म्हटलं हाय तू आता कामामध्ये बिजी म्हणून काही केला नाही. हाव काय आराम करत होती? हा व आराम करत होते. अव त्या संतोषले मुलगा झाला ना, तर हॉस्पिटलमध्ये गेली होती. रात्रभरापासून हॉस्पिटलमध्ये होते. मग काही झोप गिप काही झाली नाही, तर मग आता झोपली होती. हाव का बाई, आता तुझी झोप मोड केली मी. नाही व, बोल ना, झोपले होते लय वेळचे. हाव काय, कधी येऊन राहिली तू? बाई 2 दिवसानं येतो मी. हाव का व, इकडे येऊन राहिली काय? नाही बाई, पहिले सासरी जातो ना, मग येतो तिकडे. हाव काय, मला वाटलं इकडेच येऊन राहिली काय. नाही बाई, आताची कुठं, 8-15 दिवस तिकडे राहतो, मग येईन इकडे. हाव का व, तर राहा लागण ना तिकडे. हाव बाई, राहतो लागते. हा बाई, ते तर आहे. तिचं माय देराचं लग्न गिग्न झालं की मग येईन मी. हाव ये ना. पत्रिका आली असेल ना बाई? नाही व, अजून पत्रिका तर काही आली नाही. मग येजो ना, पत्रिका आली तर. आता पाहिन बाई, ते बाबाले पाठवीन नाही ते योगेशले पाठवीन. आता उन्हाळ्याचं जिवारी येते. हा बाई, लय ऊन आहे आपल्याकडे म्हणते. हा व, लय ऊन आहे ना बापा. अनिता कुठं गेली? आव झोपली गिपली असन. हाव काय, आपला बाबू कुठे गेला? आई झोपलाय व तो झोपला होता. म्हटलं आईले फोन करून घेतो. 2-3 दिवसापासून कस्टमर जास्त होते पार्लरमध्ये. हाव का व, हाव ना, आता सध्या सीझन आहे लग्नाचं, त्याच्या कारण. हाव बरोबर आहे ना. जवाई येत असन ना. हा बाई, ते येणार आहे ना. त्यांच्या काय 8 दिवसाच्या सुट्ट्या. हाव, जास्त कुठं सुट्ट्या मिळते. हाव नाही, ते काही येणार नव्हते, पण ते लग्न आहे तर म्हणून येऊन राहिले ते. मग जेवणा घेवणाचं कसं व? आई लावतीन ना, मेसवरचं आणतीन जेवण. हाव, नाही तर चटणी गिटणी काही करून ठेवायचं. जिवार येते ना बाई यांचं. कोण घेत बसन, कोण भांडे घासन. त्याच्याकरता मेसवर तर आणते आणि खाऊन घेते आणि प्लास्टिक फेकून देते. हाव, माणसाचं तसंच राहते. बाबा झोपले असन? हाव, झोपले ती बाबा. रस गिस केलता की नाही तुम्ही? हा बाई, केला होता ना. मस्त हापूस आंबे आले होते इकडे. हाव ना बिचारे, आपल्याकडे काही येत नाही ते हापूस आंबे. बाई, आपल्याकडे शेतातले आंबेच तर राहते व देशी मस्त. हाव ना, हापूस आंबा मस्त लागते बाई. जाऊ दे आता. तर किती दिवसाची बोलून राहिली तरी तू आली नाही. आता येईन तुझ्यासोबत. तू येशील तर मग येतो तुझ्यासोबत. हाव काय, खरंच येशील ना? हाव, खरंच येतो ना. शेताचे काम त्या बाबाले करायला लावतो आणि मी त्या घरी येऊन बसतो. नाही तू अशीच तर करतो आई. मला किती खुशी झाली तू म्हटलं असं तर. आव येईन ना, जेव्हा टाइम येतो तेव्हा बरोबर माणूस येऊन जातो. काय माहित बापा कधी येशील तू तर. आता 2-3 वर्ष झाले मी म्हणतो येवाई येवाई. इकडे मस्त तुले गणपती पुणे वगैरे फिरायला नेलं असतं ना. येईन व. तू योगेशली पाठवलं नाही. अनिता योगेश दोघाले पाठवलं असतं तर. जाऊ दे ना, येतीन ते आता. मस्त तुम्ही सगळेच्या सगळे येऊन जा, मग आपण देवदर्शन करायला जाऊ इकडे. आव येऊ ना.
आता ह्या वेळेस खरंच येऊ तुझ्या घरी. आम्ही सगळेचे सगळे येऊ. मग का व हे डेअरी कोणाच्या भरोसे सोडायचं? जर तुझ्या घरी आलो तर मग म्हणून तर म्हणते तुम्ही दोघं या, मग ते दोघं येतील. आता पाहतो बाई ते बाबा काय म्हणते तर. बाबा काय, बाबा नाहीच म्हणते. काय करतं? तब्येत गिब्येत बरी आहे व? हा बाई बरी आहे ना. घेत कर मग आराम गिराम. हा व पोचली गिसली की कर फोन. हा बाई करतो ना मी. चाल मग ठेवतो. हा व ठेव ना. किती वेळची झोपली बापा मी. बरं झालं हिचा फोन आला तर, नाही तर अजून किती घंटे झोपली असती काय माहिती. आणि ताई दिसून नाही राहिली, वर तर गेली असन. झाली बाई झोप? हा व झाली ना झोप. लय वेळची झोपली व मी. बरं झालं आरतीचा फोन आला तर उठले तरी मी. बरोबर आहे ना आई, रात्रभर झोपल्या नाही त्याच्या कारण झोप लागली. हाव ना बिचारे. काय म्हणत होते ताई, कधी येऊन राहिल्या? आता तर 2 दिवसानं पहिले सासरी जाते, मग लग्न गिग्न झाल्यावर येते इकडे. हाव का बाई? हाव तिच्या चुलत देराचं लग्न आहे ना. हाव बरोबर आहे. 15 दिवस राहीन तिकडे, मग येईन इकडे. हाव ना. आई चहा घ्या बनू का? चहा घेता का? हाव बनव ना चहा. आता चहा घेईन तेव्हाच झोप जाईन. हाव नाही, मी बनवतो मग आपल्यासाठी चहा. ते सासरी असन ना, झोपले असन ना ते. हा बाई. मग बनवून घे ना चहा. ठीक आहे ना, बनवतो. मग काय पुन्हा पुन्हा बनवत राहशील काय? त्या 2 कप बनवशील, मग नंतर 1 कप बनवशील, त्याकरता बनवून घे. हा बाई बनवतो. आता मस्त वाटन. आता आरती गिरती येईन तर बरं वाटते पोरीबाई घरी आल्या म्हणजे. झाली की नाही झोप? हाव झाली ना झोप. हाव काय, मला वाटलं उठतच नाही का, झोपलीच राहते. नाही उठतो ना. आरतीचा फोन आला म्हणून जाग आली. हाव काय, काय म्हणत होती आरती? काय नाही 2 दिवसानं येते तिच्या सासरी. हाव काय, 2 दिवसानं येऊन राहिली काय? हाव तिच्या देराचं लग्न आहे ना, मग येऊन राहिली तिथं. राहीन आता 15 दिवस सासरी, मग येईन इकडे. हाव काय? हाव त्या लग्नाची पत्रिका गित्रिका नाही आली काय? आली ना व, कालच तर आली. हाव काय, आरती मला विचारत होती आई म्हणे पत्रिका नाही आली काय. म्हटलं काही माहित नाही बाई मला आली की नाही तर. आली ना, काल तू घरी नव्हती त्याच्याकडे तुला काही माहित नाही. डेअरीवर दिली त्यांनी पत्रिका. हाव काय, डेअरीवरच आले होते काय? आता उशीर झाला म्हणे, घरी काही येत नाही, आता इथंच पत्रिका घेऊन घ्या. हाव काय, मग जाचा तुम्ही. आता पाहू ना कोण जाते तो. योगे जाते, अनिता जाते. दोघायले तर जा लागन, तू किंवा मी किंवा ते. आता पाहू त्यावेळेचं काय आहे तर. योगेशले ना आणि त्याला पाठवून देऊ. तसं कर मग. हाव त्या दोघायले पाठवून देऊ. आता ऊन गिन किती आहे. ते जातीन बाईकवर आणि येतील पटकन. आपल्याला कसं एसटीवर जाण मग. हाव ते तर आहे. चहा बनवतो. आणि त्या बनवूनच राहिली चहा. हाव काय. उन्हाळ्याचा चहा गरमचा गरमच राहते, लवकर थंडा होतच नाही. हाव ना आई, तसंच राहते. थंडीचा बस ठेवला की लगेच थंडा होऊन जातो नाही वा. हा बाई ते तर आहे. आई आता काय बनवू स्वयंपाक? बनव ना बाई, काय बनवतो तर. आई मसाले वांगे बनवू का? वांगे बनवतो का? मग बनव ना बाई. आण मी भाकरी टाकून देतो. राहू द्या नाही, पोळ्या गिड्या बनवून घेतो. नाही बनवते ना भाकरी, आता लय दिवस झाले बनवला नाहीये. भाकरी बनवून घेतो. मी करतो ना आई. जाऊ दे आज सकाळपासून काहीच काम केलं नाही मी. भाकरी बनवून देतो, तू भाजी बनवून घे. ठीक आहे नाही. नाही ते कालपासून ते मिक्सर चालूच नाही होत आहे. हाव का काय झालं मिक्सरले? काय माहित आई, त्याच्यातून असा जळल्यासारखा वास आला. हाव का मग मोटर गिटर जळली असं बिचारे आता. मग कसं आता? त्या कारण आई आता साधी सुधी भाजी बनवून घेतो ना. ठीक आहे ना, मग साधी भाजी बनवून घे. पाहू सकाळी पाट्यावर वाटायचं. हा बाई आता तसंच करा लागन. आता कसं जेव्हा जातीन कोणी मार्केटमध्ये तेव्हा मिक्सर नेतीन सुधारायले. नाही तर मलेच न्या लागन. आई यांना मी रात्री सांगितलं तर यांना ऐकलंच नाही. ते म्हणे आईले सांगजो म्हणे. त्याला टाइम नसते ना डेअरीतून. आता त्याला कसं टाइम नसतो म्हणून तो काही करत नाही घरातले काम. हा नाही. आता मी घेऊन जाईन उद्या सुधारायले. जाऊ दे, साधी सुधी कोणती बिना मसाल्याची भाजी होत असन ते बनवून घे. हा बाई तसंच करतो मग. आता पाट्यावर वाटलं असतं पण लय उशीर होऊन जाईन. जाऊ द्या नाही, कुठं पाट्यावर वाटता. हाव ना बिचारे, आता कंटाळा याला मले. हाव ना. तो कसा तिकडे आहे, मग त्याला धुवा, हे करा ते करा. त्यापेक्षा उद्या करून टाकू, सकाळी करू आपण मसाले वांगे. मी मसाला वाटून देईन मस्त पाट्यावर आणि तू करून टाकजो. ठीक आहे नाही. आई चहा घेऊन घ्या ना, थंडा होऊन जाईल. घेतो ना. ते संतोषले फोन करा लागन, कसा आहे काय आहे. विचारलंच नाही मी घरी आली तर तब्येत गिब्येत. हा बाई का नाही केला तुम्ही फोन? करतो ना आता.
चला मग मंडळी, भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.